जिथे नवराष्ट्र तिथं सगळं स्पष्ट. हे घाबरलेत, स्थानिक नेतेच घाबरले. बाला आम्हाला इथं खासदार व्हायचंय का, मावळ लोकसभा लढवायची आहे का, बाला आम्हाला इथं आमदार व्हायचंय का, पनवेलला येऊन तिकडे खासदार आहेत ना. त्यामुळे बाल्या मामांनी हा उचललेला विडा हा रास्त आहे. आम्ही थंड पडलो म्हणूनच बाला मामा आले. जे पहिला विरोध करत होते ते आता सोबत आहेत आणि जे पहिला सोबत होते ते आता लांब गेले. नेत्या विरहित जनता येते हे सगळ्यात महत्वाचं आहे. नेत्यांना बाजूला सारून जनता येणार. आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कुठेतरी आम्हाला फसवतात काय. जर फसवत नसतील तर पंतप्रधान आपला, मुख्यमंत्री आपला, देशात राज्यात सत्ता आपली, मग नावाला विलंब का. जिथे नवराष्ट्र तिथं सगळं स्पष्ट. नवराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे. जिथे नवराष्ट्र तिथं सगळं स्पष्ट. आणि म्हणून तुमच्या या नवराष्ट्र वृत्तवाहिनीमध्ये आज मी आपल्या सगळ्यांना विनंती करणार आहे की येत्या 22 तारखेचं आंदोलन जे आहे त्या आंदोलनाचा महाराष्ट्र सरकारने आणि राज्य शासनाने संयुक्तिकरित्या धसका घेतलेला आहे. घाबरले, प्रकल्पग्रस्तांना घाबरले आणि बालेमामांनी हाक दिलेली आहे. बालेमामा काय सर्वसाधारण माणूस आहेच, परंतु ते खासदार आहेत. या भारत देशातले एकमेव खासदार आहेत की त्यांनी दिवा पाटलांच्या नावासाठी तब दिल्लीमध्ये देखील आंदोलन सुद्धा केले काही खासदारांना घेऊन. तर अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आहेच आहे. परंतु दिवा पाटील साहेबांचा नाव हा 25 तारखेला लागत नाही. त्यामुळं 22 तारखेचा रेटा 22, 23, 24 आणि 25 हा जर आपण दिला तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब हे कुठेतरी आम्हाला फसवतात काय. जर फसवत नसतील तर पंतप्रधान आपला, मुख्यमंत्री आपला, देशात राज्यात सत्ता आपली, मग नावाला विलंब का. तर म्हणे काही प्रक्रिया बाकी आहे. माझ्या भाषेत म्हटलो तर मग एवढ्या दिवस कधी मी झक मारत होते प्रक्रिया बाकी आहेत तर काय करत होते. तुम्हीच सांगितला की ज्या वेळेस विमान लँड होईल त्यावेळेस लोकनेते दिवा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळावर आपलं स्वागत आहे अशा प्रकारची वल्गना आपणच केलेली आहे. आणि आता सगळेच म्हणतात दिबांच्या नावाशिवाय नाव नाही. आणि मग दिबांच्या नावाशिवाय नाव नाही तर नाव देण्याचा अडथळा काय. आणि म्हणून मी आपल्या सर्व भूमिपुत्रांना, माझ्या निष्ठावंत आग्र्यांना, कोळ्यांना, कराड्यांना, आदिवासींना, दलितांना विनंती करेन. तुम्हाला माहिती आहे आता आपल्या जरांगे पाटलांना जशी मुंबईत एंट्री नाकारली, हेतू पुरस्कार नाकारले आणि आपण 22ला मोर्चा काढतो म्हणून आचारसंहिता लागली. आता ही आचारसंहिता 21 तारखेच्या निकालानंतर लागणार होती, परंतु ती घाई गडबडीने लावण्याचा प्रयत्न केला. कारण इथला आगरी, कोली, कराडी हा वाऱ्यासारखा दिवांच्या नावासाठी उतरेल. कारण हा आंदोलन शेवटचं नव्हे तरी आंदोलन करतच राहावं लागेल. आणि त्यांनी स्पष्ट नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट नाव देऊन मोकळे झालेले आहे. प्रकल्प नव्या मुंबईत वाढतायत, आम्हाला त्याचा आनंद आहे. परंतु हे जे प्रोजेक्ट आहे हे दिबा पाटलांच्या जन्मभूमीत आहे. आणि मग दिबा पाटलांनी हे जे आम्ही आज आगरी, कोली, कराडी या चैनी अंगठ्या, गाड्या, घोड्या, फॉर्च्युनर, बंगले घेऊन फिरतो ते कुणामुळं, तर दिबा पाटलांनी आम्हाला अमेंडमेंट करून दिली त्यामुळं. आणि म्हणून या सगळ्या प्रक्रियेला जेवढे माझे आगरी बांधव आहेत ते सामील होणार आहेत. भाई आगरी समाज इथे सामील होईलच, पण त्याच वेळी आघाडीतील नेते ह्या आंदोलनात दिसत नाहीत, त्याबद्दल आपल्याला
हे बघा, जे पहिला विरोध करत होते ते आता सोबत आहेत आणि जे पहिला सोबत होते ते आता लांब गेले. नेत्या विरहित जनता येते हे सगळ्यात महत्वाचं आहे. नेत्यांना बाजूला सारून जनता येणार आहे. पण त्याच वेळेला इथले काही स्थानिक नेते असा आरोप करत आहेत की बाल्यामामा फक्त राजकारण करण्यासाठी हे आंदोलन करतात. हे घाबरलेत, स्थानिक नेतेच घाबरलेत. बालमामाला इथे खासदार व्हायचंय का? मावळ लोकसभा लढवायची आहे का? बालमामाला इथं आमदार व्हायचंय का? पनवेलला येऊन तर तिकडे खासदार आहेत ना. त्यामुळे बाल्यामामांनी हा उचललेला विडा रास्त आहे. आम्ही थंड पडलो म्हणूनच बाल्यामामा आले. तर बाल्यामामांचं स्वागत आहे. पण भाई एक वेगळा प्रश्न विचारतोय. तुमच्या पाठीमागे तुमच्या समोर तर अनेकांना बोलता येत नाही, पण तुमच्या पाठीमागे अनेक जण असा आरोप करतायत की जर भाईंना सत्ताधाऱ्यांकडून हव्या त्या जागा निवडणुकीत भेटल्या तर भाई सुद्धा या आंदोलनात दिसणार. मी सत्तेपेक्षा मला सत्य आवडतं. आणि जागा काय, मी आता फोन केला 4 जागा सोडतील, पण ही भीकमागिरी करायची कुणी? त्या जागापेक्षा मी त्या दिवशी सांगितलं की आधी त्यांनी नाव द्यावा. मी स्वतंत्र सोबतवर माझ्या 7 जागा लढवतो. नाव दिलं तर 7 जागा लढवेल आणि निवडून आणेल. आणि तुम्हालाही माहिती पत्रकार मी बोललो का बोललो. मला त्यांनी त्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या जागा बी नको आणि त्यांचा मला कुठला आश्वासन पण नको. त्यावेळी फक्त दिबांचं नाव द्या, मी त्यांच्या सोबत आहे. दिबांचे जे पुत्र आहे अतुल पाटील साहेब, ते या आंदोलनात सहभागी होतील असं वाटतं का? व्हावंच लागेल. दिबांचे पुत्र जरी भाजपचा कार्यकर्ता असतील तरी त्यांना या आंदोलनात यावं लागेल, कारण ते भाजपमध्ये आता गेले. त्यांचे वडील कधीच भाजपमध्ये नव्हते आणि गेलेही नसते. बरोबर आहे. ते दिबा होते, वैचारिक विचाराचा बादशाह ज्याला मानलं जातं ते दिबा पाटील. आणि हे वैचारिक विचार घेऊनच आम्ही आता फिरतोय. त्यामुळं विमानतळाचं नाव आधी, नंतर निवडणूक आणि राजकारण. मात्र आचारसंहिता लागली, मला काय फरक पडत नाही. आचारसंहिता निर्माण कोणी केलं? माझ्या बापाने. भारतीय संविधानाचा निर्माता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आचारसंहिता काय काय पहिले ते मला माझे तोंडपाठ आहेत. त्यामुळे आचारसंहिता कशाला लागते ना कशाला नाही, फक्त तुम्हाला घाबरवण्यासाठी ही आचारसंहिता लावलेली आहे की आंदोलन होऊ नये. पण हा आंदोलन होणारच.